मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवलीत ठाकरे बंधू एकत्र लढणार, संजय राऊतांचे स्पष्ट संकेत. मुंबईत फक्त ठाकरेंची ताकद आणि ठाकरेच जिंकणार असाही विश्वास. मोदींचा स्वदेशीचा नारा म्हणजे मोदी काँग्रेसवासी झाले, संजय राऊतांची टीका. मोदींचा 10 वर्षात देश खड्ड्यामध्ये गेला आणि धार्मिक देशाला मोदींनी धर्मांध बनवलं असाही आरोप. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा स्वदेशीचा नारा देत अमेरिकेला इशारा. स्वदेशी उत्पादनं विकत असल्याचा फलक लावण्याचं व्यापाऱ्यांना आवाहन. अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. लाल किल्ल्यावरून मोदींचा पाकिस्तानवर हल्लाबोल. सिंधू पाणी वाटप करार एकतर्फी आणि अन्यायकारक, मोदी गरजले. 8 वर्षांनंतर जीएसटीचा फेरआढावा घेणार, पंतप्रधान मोदींची घोषणा. दैनंदिन वापराच्या वस्तूंवरचा कर कमी होण्याची शक्यता. कोणकोणत्या सुधारणा होणार याची उत्कंठा. देशातल्या युवकांसाठी 1 लाख कोटींची योजना आजपासून सुरू करणार, पंतप्रधान मोदींची घोषणा. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेतून 3.5 कोटी युवकांना रोजगार मिळणार. राज्यामध्ये 8 ठिकाणी आत्मदहनाचे प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडले. मंत्रालयाबाहेर नाशिकच्या औद्योगिक अतिक्रमणाविरोधात आंदोलन. वर्धा, धुळे, बुलढाणा, इंदापूर, सोलापूर या ठिकाणीही आत्मदहनाचे प्रयत्न. बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी भाजपचं पॅनल ठरलं. भाजपचं सहकार समृद्ध पॅनल विरुद्ध ठाकरे बंधूंचं पॅनल अशी निवडणूक होणार. आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांवर विशेष जबाबदारी. शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल पण सरसकट नाही. गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देऊ, महसूल मंत्री बावनकुळेंचं स्पष्टीकरण. फार्म हाऊस आणि बंगले बांधणाऱ्यांना कशाला हवी कर्जमाफी, असाही सवाल. राज्यभरात पावसाचा जोरदार कमबॅक. पुढील 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज, तर मुंबईतलाही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, 60 जणांचा मृत्यू. आतापर्यंत 160 लोकांना वाचवण्यात यश. शोले चित्रपटाला आज 50 वर्ष पूर्ण. भारतीय पोस्ट खात्याकडनं शोले पिक्चर पोस्टकार्डचं अनावरण. दिग्दर्शक रमेश सिप्पी यांची खास उपस्थिती.